नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक पदोन्नती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा शासनपत्र निर्गमित केला आहे. जर तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मुख्य विषय: शासनाच्या नवीन पत्रानुसार आता शिक्षक संवर्गातून पदोन्नती मिळवण्यासाठी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्या पदांसाठी हा नियम लागू आहे? खालील पदांच्या पदोन्नतीसाठी आता TET आवश्यक असेल: पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, समूह साधन केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, शिक्षण. निर्णयाचे कारण: हा निर्णय 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिलेल्या अभिप्रायानुसार ही अट लागू करण्यात आली आहे. पत्रातील महत्त्वाच्या अटी: पात्रता: ज्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे पदोन्नतीसाठी आवश्यक इतर शैक्षणिक पात्रता आहे, केवळ तेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरतील. नॉन TET शिक्षक: ज्यांनी अद्याप TET उत्तीर्ण केलेली नाही त्यांना तुर्तास पदोन्नती दिली जाणार नाही. थोडक्यात सांगायचे तर पदोन्नतीसाठी आता केवळ सेवाज्येष्ठता नाही तर TET पात्रता असणेही तितकेच गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या शिक्षक मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.